देशाच्या पंतप्रधानांनी काल भारत पाक युद्ध आणि निर्माण झालेली परिस्थिती यावर विस्तृत निवेदन केलं. यात ते असं म्हणत आहेत की व्यापार, दहशतवाद आणि बोलणी ही एकत्र होणार. नरेंद्र मोदींच्या अण्वस्त्राची भीतीही दाखवणे. मग सीजफायर शस्त्रसंधी युद्धबंदी का केली? मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं. नाही तर पाकिस्तानचे 2 तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा. पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या 2 दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता. सैनिकांची तयारी होती. पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूट घातला. आता हे लोक तिरंगा यात्रा काढतात काहीतरी मला कळलं. कोणता तिरंगा? भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे. यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं. काय इथे यात्रा काढतायत ना कुठे, आणि अमेरिकन एम्बॅसीची परवानगी घ्यावी. या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदीबरोबर ट्रम्पचा फोटो लावावा. वीर सावरकर वगैरे वगैरे जी नावं घेत असतात, अधिकार नाही. वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना. अखंड हिंदुस्थानचं काय केलं? व्यापार काय केलं? तर व्यापार केला. कोणासाठी? गौतम अडाणीसाठी, अंबानीसाठी व्यापार केला. व्यापार मोठा, देश मोठा नाही यांच्यासमोर. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील. आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे, तेही काही गोष्टी बोलणार आहेत. शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी अस्वस्थ आहे का? अजिबात नाही. आमची भूमिका आम्ही मांडतो. काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय. आज राहुल गांधी बोलतायत. कारण काल तुम्ही सगळे म्हणत की विशेष अधिवेशन बोलवावं. शरद पवार काल प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की विशेष अधिवेशन बोलवलं तरी संरक्षणासंदर्भात चर्चा करताना काही मर्यादा येत असतात, त्यामुळे संरक्षणासंदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाहीत. जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले आहेत, आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे, त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसतो तर कशावर चर्चा करू? यापूर्वी चीन 1971चं युद्ध असेल, 65चं युद्ध असेल, संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. शरद पवार पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसतात. इंडिया आघाडी सोबतचे असून सुद्धा पूर्णपणे या परिस्थितीमध्ये सरकारला आपण पाठिंबा द्यावा, सरकारला ते अद्याप अंधारात आहेत. त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे, आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे. आम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या सरकार हे राष्ट्रभक्तीचं ढोंग करत आहे आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करत आहे. देश विकला जातो आहे अमेरिकेला, आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल, त्याच्यावरती आम्ही बोलणार. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये. त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे. शरद पवारांनी अमेरिकेच्या मध्यस्थीविषयी नापसंती व्यक्त केलेली आहे. त्यांनी अधिक जोरात बोललो पाहिजे. त्यांनी जोरात बोललो पाहिजे. आज राहुल गांधी बोलतील. त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महत्त्वाचे नेते आहेत, ते या देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे. त्यांनी इतर कोणाची पर्वा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे. पण नवचर कालपासून तुम्ही जे ट्विट करता ही सूचक ट्विट आहे. काल पंतप्रधानांच्या भाषणाआधी केलेलं ट्विट आणि तो फोटो, आणि आज सकाळी तुम्ही वाघाचं कातडं आणि लांडगा असं केलेलं ट्विट, काय सुचवायचं काय आहे? या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत. अंधभक्तांचं मला माहीत नाही, पण भक्तांच्या भावना याच आहेत की मोदींनी बुच लावला म्हणून देशात.
नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.